काही सांगता येईल असं आहे. त्याला आवर घालणं म्हणजे मोठ्या मोठ्यानं सुद्धा काय आवर घालणं कठीण आहे. म्हणून येतो येतो निश्चरती मनच चंचल असते. तुम्हाला 6व्या अध्यायामध्ये आहे ना, चंचल यमुना कृष्ण प्रमादी तस्यान्यग्रमण्य वायू म्हणता अर्जुनाने प्रश्न केला ना, म्हणलं तुम्ही आम्हाला साम्य योग सांगितला, पण चंचल मन कसं आहे? मग योयम योग स्वया प्रोक्त साम्य येतच न पश्यामी चंचल यमुना कृष्ण प्रमाती. साधा आहे प्रमाती बलवत दृढम 2-3-4 विशेषण त्याला लावलेले आहे. मनच चंचलम स्थिरम ततो नियम्य त्याला दुसरा श्लोक ना, ततो नियम्य तर तिथून काढायचं पुन्हा त्याला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी लावायचा. आत्मनी वशम नाही, आत्मस्वरूपाच्या विषयामध्ये गुंतलेले चित्ताचा निग्रह करावा लागत असतो नाही का. जोपर्यंत आणखी आसक्ती आहे तोपर्यंत त्याला काढणं फार जरूर जातो. म्हणून त्याला ततो नियमन करावं लागत असतं. बरेचसे कोणाचे नियमाचे दिवस असतात ना नाही का. एखाद्याला सांगितलं म्हटलं का तर म्हटलं आमचा नियम व्हायचा आहे, नियम झाल्याशिवाय ते गोष्ट सांगतात बघा. मारुती आपल्या संस्थेमधले म्हणून गेले ते काही कारण असतं त्यांना जेल प्राप्त झाली. काय झाली आता जेलमध्ये काही आपलं सामान्यता येते का? मग त्यांचा नियम ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जेवण करायचं. ज्ञानेश्वरी कुठे आहे वाचायला? मग 1 दिवस गेला, 2 दिवस गेला. मग ते जेलरच्या माणसाने ते वार्ता कोणाला कळाली? मामाने सांगितलं. म्हटलं हे पहा ते मरून जातील पण ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जेवणार नाही. शहाणे असाल तर ज्ञानेश्वरी घेऊन जा, नाही तर म्हणलं मृत्यूचा तुम्हाला काय लागेल. मग इथून काय नेली ज्ञानेश्वरी. तेव्हा वाचल्यानंतर काय केलं म्हणून तर ही संस्था चालू आहे, उगीच चालू आहे का? अशी माणसं होऊन गेली आहे. जो आपले घुलेभाव म्हणायचे संस्थेतले होऊन गेलेली माणसं म्हणजे हिमालयाच्या थोडीशी आहे. नाही तर काय करायचे दिसायला माणसं नसून ते काय देवाने पाठवले देवताही केलं. म्हणून ततो नेमण्याचं नियमन करतं. इंद्रिय निग्रह करणे. काय करणे? विना इंद्रिय निग्रह केल्याशिवाय इंद्रियाचा वावर होऊ शकत. आत्मनिय विषयापासून काढायचं आणि आत्मस्वरूपाकडे काय करायचं लावायचं. प्रशांत मनसमेनम योगिनम सुखमत्तमम अनुपैति शांतरजसम ब्रह्म. प्रशांत मनसमेनम योगिनम सुखम. अशा या मनाला जे सुख प्राप्त होते ते कोणतं सुख? सगळ्यात उत्तम सुख ब्रह्मानंद समजा. आपला तुमचा आमचा आनंद आहे पण तो निकृष्ट आनंद आहे, तो विषयानंद आहे. आणि हा आनंद कसा आहे? विषयेंद्रिय संयोगात. पण परिणामे काय? तो विषमिव तत्सुखम राजसम यत्तदग्रे विषमिव पण परिणामे मृतम तत्सुखम सात्विकम प्रक्तम. त्याला सत्वगुण सुख असं म्हणतात. गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये त्याचा विशेष वर्णन केलेलं आहे. उपैति शांत रजसम आणि ब्रह्मभूतम कल्मषम. रजोगुणाचा संबंध ज्या ठिकाणी नाही अशा या ब्रह्मस्वरूपरूपी सुखाला आणि तो प्राप्त होतो. यत्र परमते निरुद्धम योग सेवया यत्र चैव आत्मनात्मानम आत्मनैव तुष्यति यत्र परमते चित्तम निरुद्धम योग सेवा. योगाच्या योग प्रक्रिया यम नियम आसन प्राणायाम वगैरे आदी करून
योगचित्तवृत्ती निरोधया. योगाच्या अभ्यासामुळे निरुद्ध झालेला म्हणलं तर कुठं रमते हो, यत्रो प्रमते चित्तम. जे नाही का संसारामध्ये रमवान होणारं जे चित्त आहे ते कोणत्या ठिकाणी कुठे रमवान होतं? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. न ते रमते बुधा. तुम्हीच आमचं आहे बा, यही संस्पर्शाच्या बघा. न ते रमते. त्याच्या धर्मात मग कुठे रमता? रंगी रंगे रे रंग रे काय बोलायला मग याच्यामध्ये रम साधू काय गीते म्हटले श्लोक काय मच्चित्त मदगत प्राणा बोलाय अपरस्पर संबंध. मग तेच लोकांना सांगतात आणि तेच लोकांना काय करतात. यत्र चैव आत्मनात्मानं आत्मनेव दृष्टते. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो काय होत असतो? मग रममाण होत असतो. कोणत्या सुखामध्ये? परमात्म सुख. सुखाचे आपण प्रकार केले ना त्याच्यामध्ये विषय सुख तुमच्या ह्याच्यात आहे ना. एक ब्रह्मसुख एक आहे. 11व्या अध्यायामध्ये परमसुख, 12व्या अध्यायामध्ये आत्मसुख, 13व्या अध्यायामध्ये अद्वैतानंद सुख, 14व्या अध्यायामध्ये विज्ञानानंद सुख. आणि शेवटचं कनिष्ठ सुख कोणतं आहे? विषयानंद. 15व्या अध्यायामध्ये भरपूर विषयानंदाचं वर्णन केलेलं आहे. ते अधिक विषय झाले तर काय होतं ते पूर्णत्व प्राप्त देत नाही. उलट विषया जीवनाने जे आहे ते विषयांपणचा संघर्ष. पद्यनाशात आहे का विषय ओढी बोलले जीवाला भजे नारायणी. विषयापासून ते प्रपंच सहजे सांडवले. मग तत्वता तत्व बोलले 5व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. यत्र चैव आत्मनात्मानं पश्यन्नात्मे दृश्यते. आत्मस्वरूपामध्ये आणखी ते रममाण होत असतं. हे सुख कसं आहे? सुखम आत्यंतिकम यत् बुद्धिग्राह्यम अतींद्रियम व्यक्तियत्रणचं व्यायाम सिद्धचलती जातं. सुखम आत्यंतिकम यत् बुद्धिग्राह्यम अतींद्रियम. अगदी शेवटचं सुख म्हणजे सुखाचे आत्यंतिक सुख म्हणजे आणि जे शेवटचं सुख आहे असं यत् बुद्धिग्राह्यम अतींद्रियम. हे कसं आहे? बुद्धिग्राह्यम अतींद्रियम. इंद्रियाचा तिथे लागू शकत नाही. 12व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये मनाची नक्की त्या ठिकाणी काय इंद्रियाचा तिथे लागू शकत. अतींद्रिय म्हणतात. इंद्रियाचा काय संबंध नाही. बुद्धी कोणाच्या द्वारा प्राप्त होतं? बुद्धिग्राह्य. व्यवसायात्मिका बुद्धी रेखे भविष्य काय नंतर म्हणजे बुद्धिग्राह्य आहे. व्यक्तियत्रणचे व्यायाम शिदत चलती तत्वदा. व्यक्तियत्रणचे व्यायाम शिदत चलती तत्वदा. मनाला शांत करण्याची शक्ती जर कोणात असेल तर ती कोणत्या सुखामध्ये आहे? ब्रह्मसुख. शेवटचं अंतिम सुख आहे. हे जे आहे ना ज्याच्या योगाने स्वतः विसर पडतो सगळ्या दुःखाचा काय पडतो. 13व्या अध्यायामध्ये या सुखाचं वर्णन. महाभूता न्याहंकारो इंद्रियानी दृष्टिकांच्या पंचते इच्छा द्वेष सुखम. इच्छा द्वेष सुखम दुःखम. ज्याच्या योगाने सर्व दुःखाचा काय पडतो. असं जे सुख आहे ते सुख आणखी प्राप्त होत असते. आणखी त्याचा विचार केला आहे थोडा आम्ही जाऊन येतो. मी तर थांबा.